तर आज आपण अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने फक्त 15 मिनिटात तयार होणारा हा चमचमीत अंडा मसाला बनवलेला आहे, जो की चवीला अप्रतिम असा बनवून तयार होतो। हा अंडा मसाला बनवत असताना इथे आपल्याला कुठलंही वाटण बनवायची गरज नाहीये किंवा अंडी उकडायची गरज नाहीये। अतिशय झटपट बनवून तयार होते आणि चवीला अप्रतिम अशी अंड्याची भाजी तर तुम्ही नेहमीच खाल्ली असेल, पण कधी अशा पद्धतीची अंडा मसाला तुम्ही करून खाल्लाय का? नसेल खाल्ला तर एकदा नक्की ट्राय करा। 2 पोळ्या जास्तच खाणार इतकी सुंदर अशी बनवून तयार होते। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, कुक विथ मनीषा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर सगळ्यात आधी हा अंडा मसाला बनवण्यासाठी इथे आपल्याला 5 अंडी घ्यायची आहेत आणि हे अंडे इथे आपल्याला उकडून घ्यायचे नाहीत, असेच कच्चेच अंडे इथे आपल्याला वापरायचे आहेत। आता हे अंडे आपण थोड्या वेळासाठी साईडला ठेवून देऊया आणि गॅसवरती कढई गरम करायला ठेवूया। गॅसवरती कढई गरम करायला ठेवली, त्यामध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे आणि आता हे तेल आपल्याला छानपैकी गरम करून घ्यायचे। तेल गरम झालं का यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत। जिरे छान फुलल्यानंतर 2 मोठ्या साईजचे कांदे अगदी बारीक बारीक चॉपरमध्ये इथे मी चॉप करून घेतलेले आहेत। तुम्ही हवं तर मिक्सरला पल्स मोडवर चालवून घेऊ शकता किंवा अशा पद्धतीने बारीक कापून सुद्धा घेऊ शकता। कांदे जे आहेत ते आपल्याला तेलावरती छान असे ट्रान्सपरंट होईपर्यंत किंवा याला छान असा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा परतत असतानाच यामध्ये आपल्याला 2 चमचे आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट सुद्धा घालायची आहे, म्हणजे कांद्यासोबत ही आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट सुद्धा छान अशी परतली जाते। तर आता हे आलं लसूण पेस्ट आणि कांदा आपण छान असा सोनेरी रंगावरती परतून घेऊया आणि इथे तुम्ही पाहू शकता 3 ते 4 मिनिटांनंतर कांदा जो आहे तो छानपैकी सोनेरी रंगावरती परतून झालेला आहे। कांद्याचा रंग बदलल्यानंतर आता यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचा आहे। तर इथे टोमॅटो सुद्धा मी 2 मोठे साईजचे टोमॅटो घेतले आणि चॉपरला अगदी बारीक चॉप करून घेतलेले आहेत। तुम्ही मिक्सरला याची प्युरी करून सुद्धा हे टोमॅटो तुम्ही इथे वापरू शकता। टोमॅटो सुद्धा आपल्याला छानपैकी परतून घ्यायचे आहे। टोमॅटो परतत असतानाच यामध्ये आपल्याला कोरडे मसाले घालायचे आहेत, म्हणजे टोमॅटो अगदी लवकर सॉफ्ट होतो। सगळ्यात आधी यामध्ये मी पाव चमचा हळद घातली, 1 चमचा इथे आपल्याला लाल तिखट घालायचं आहे, अर्धा चमचा इथे मी काळा मसाला घातलेला आहे, त्याचबरोबर अर्धा चमचा इथे आपल्याला धनेपूड घालायची आहे, अर्धा चमचा इथे आपल्याला गरम मसाला घालायचा आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे। तर इथे मी 1 चमचाभर मीठ घातलं, तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा चवीनुसार यामध्ये मीठ घालू शकता। तर इथे आपले संपूर्ण कोरडे मसाले घालून झालेले आहेत। कोरडे मसाले घातल्यानंतर पुन्हा एकदा याला छानपैकी परतून घ्यायचं आहे। परतून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता टोमॅटो जो आहे तो लगेच सॉफ्ट व्हायला लागलेला आहे। आता यावरती आपण झाकण लावूया आणि 2 मिनिटे वाफ काढून घेऊया। गॅसची फ्लेम कमी करायची नाही तर मसाले करपू शकतात। आणि 2 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता टोमॅटो जो आहे तो छान असा सॉफ्ट झालेला आहे आणि मसाल्यानं छानपैकी तेल सुद्धा सुटलेलं आहे। अशा पद्धतीने थोडंसं अजून चमच्याच्या सहाय्याने याला मॅश करून घ्यायचं, म्हणजे ग्रेव्ही अगदी सुंदर अशी बनवून तयार होते। तुम्ही मॅशरने सुद्धा ह्याला मॅश करून घेऊ शकता। मी चमच्यानेच थोडंसं याला मॅश करून टोमॅटो अगदी सॉफ्ट झाले त्यामुळे चमच्याने सुद्धा हे छानपैकी मॅश होतात। आता यामध्ये आपण भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि पुन्हा एकदा याला मिक्स करून घेऊया। मिक्स करून झाल्यानंतर आता यामध्ये आपल्याला घेतलेल्या अंड्यापैकी 1 अंडा अशा पद्धतीने फोडून घ्यायचं आहे आणि चमच्याने छानपैकी फेटून घ्यायचं आहे। फेटून घेतलेला अंडा आपल्याला ह्या ग्रेव्हीमध्ये घालायचा आहे। अशा पद्धतीने अंडा मसाला बनवला का अंडा मसाला चवीला अप्रतिम बनवून तयार होतो आणि ग्रेव्हीमध्ये सुद्धा अंड्याचा फ्लेवर खूप सुंदर असा लागतो। बऱ्याच जणांची रेसिपी मी पाहिलेली आहे, वरूनच अंडी फोडून सोडतात आणि मग हा अंडा मसाला बनवतात। अशा पद्धतीने अंडा मसाला बनवला तर ग्रेव्हीला अजिबात चव येणार नाही। तुम्ही ह्या माझ्या पद्धतीने एकदा अंडा मसाला बनवून पहा। अशा पद्धतीने बनवलात तर ग्रेव्ही सुद्धा अगदी चविष्ट अशी लागते। तर ग्रेव्हीमध्ये मी अंड घातलं, थोडंसं परतून घेतलं, खूप जास्त परतायचं नाही, थोडंसं परतून घेतलं का लगेचच यामध्ये पाणी घालायचं आहे। अंड जर इथे तुम्ही जास्त वेळ परतत बसलात तर ते अंड ड्राय व्हायला लागतं आणि ग्रेव्हीला चव येणार नाही। त्यासाठी अगदी थोडंसं परतायचं आणि लगेचच यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचंय आणि अगदी 2 चमचे यामध्ये आपल्याला फ्रेश क्रीम घालायची आहे। तर इथे मी फ्रेश दुधावरची साय घेतली, त्याला मिक्सरला थोडंसं फिरून घेतलं आणि ती सायच इथे मी 2 चमचे घातलेली आहे। तुमच्याकडे जर फ्रेश क्रीम असेल तर ती 2 चमचे इथे तुम्ही वापरू शकता। फ्रेश क्रीम घालून छानपैकी मिक्स करून घेतलं, त्यानंतर यामध्ये आपल्याला कच्ची अंडी सोडून घ्यायची आहेत। व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे ग्रेव्हीमध्ये चमच्याच्या सहाय्याने थोडीशी जागा करायची, अलगद ह्या पद्धतीने अंड आपल्याला तिथे सोडायचं आहे। सुरुवातीला सुद्धा मी अंड फोडून अशाच पद्धतीने जागा करून घातलेली आहेत। त्यावेळी माझा व्हिडिओ माहित नाही कसा पण बंद झाला होता, त्यासाठी शेवटचा 1 अंड्याचा व्हिडिओ मी इथे बनवलेला आहे आणि तुम्हाला दाखवलेला आहे। अशाच पद्धतीने सगळे अंडी यामध्ये आपल्याला सोडायची आहे। झाकण लावून अंडी इथे आपल्याला शिजेपर्यंत त्याला कमी गॅसवरती ही भाजी वाफवून घ्यायची आहे। तर एक 10 ते 15 मिनिटे इथे तुम्हाला लागू शकतात। गॅसची फ्लेम कमीच ठेवायची, नाहीतर ग्रेव्ही जी आहे ते तळाला चिटकू शकते। ती इथे पहा 10 ते 15 मिनिटांनंतर आपली जी अंडी आहेत ते छानपैकी शिजून झालेली आहे। आता यावरती आपण सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि तुम्ही हा अंडा मसाला पाहू शकता
काय सुंदर दिसतं ना. इथे आपल्याला अंडी उकडायचं टेन्शन आहे ना, कुठला मसाला वाटण घाटण करायचं टेन्शन आहे. अगदी झटपट असा हा चमचमीत अंडा मसाला बनवून तयार होतो. अशाच पद्धतीने चमच्याने अलगद असा हा अंड आपल्याला उचलायचा आहे आणि असंच आपल्याला सर्व सुद्धा करायचं आहे. अतिशय सुंदर असा हा अंडा मसाला बनवून तयार होतो. लगेचच हा अंडा मसाला आपण सर्व करून घेऊया. तर तुम्ही हा अंडा मसाला भाकरी बरोबर, भाताबरोबर किंवा भाजी बरोबर कशाबरोबरही खा, खूप सुंदर लागतो. अगदी 10 ते 15 मिनिटात बनवून तयार होणारा हा अंडा मसाला आहे. चवीला अप्रतिम लागतो आणि अगदी झटपट बनवून तयार. अंड्याची भाजी तर तुम्ही खूप वेगवेगळ्या प्रकारे करून खाल्ली असेल, पण एकदा ह्या पद्धतीने ट्राय करून पहा, तुम्हाला खूप जास्त आवडणार आहे. कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला हाईप सुद्धा करा. तर पुन्हा भेटू मस्त अशाच एका छानशा रेसिपी बरोबर. धन्यवाद.